लाडकी बहीण योजना आता दिवसांची सर्वात मोठी अपडेट. जुलै हप्ता सोडला, सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा. अपडेट फ्रॉम सरकारी बॉस युट्यूब चॅनल. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. जुलै हप्ता पाठवला आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट मिळणार. तर बघा, या लाडक्या ताईंना, या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता पैसे टाकले आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर महिलांना, भरपूर ताईंना पैसे सुद्धा मिळाले आहेत. तुम्हाला जर 1500 रुपये जुलै महिन्याचे जमा झाले असतील तर कमेंट करा, मला 1500 रुपये मिळाले आहेत. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा कमेंट करा. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही खुशखबर, ही महत्वपूर्ण अशी अपडेट. आज तारीख आहे 18 ऑगस्ट आणि सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत युट्यूब वरती, सरकारी बॉस या युट्यूब चॅनल वरती. जर तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबून सरकारी बॉस युट्यूब फॅमिलीमध्ये नक्की सदस्य बना. ठीक आहे, तर सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबा. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट देत आहोत सरकारी बॉस या युट्यूब चॅनल वरती. महाराष्ट्र शासन, बघा, शासनाचे ऑफिशियल अपडेट आलेले आहे. या ठिकाणी ऑफिशियली महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी घोषणा झालेली आहे की 36 जिल्ह्यामध्ये आजच पैसे पाठवा. 36 जिल्ह्यातील जेवढ्या सुद्धा लाडक्या बहिणी आहेत आणि जेवढ्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत, हा शब्द या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. जेवढ्या पण पात्र महिला आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात पैसे जमा करा, असे आता आदेश देण्यात आलेले आहेत आणि आता पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा, मोठी अपडेट या ठिकाणी आलेला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकाच वेळी मिळणार, असा प्रश्न अनेक जिल्ह्यातील महिला प्रश्न विचारत आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल, 3000 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर. ठीक आहे, अकाउंट. जुलै प्लस ऑगस्ट महिन्याची इन्स्टॉलमेंट जमा झालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या मार्फत. तर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकाच वेळी मिळणार का? फक्त जुलैचा हप्ता आता जमा होतोय आणि नंतर ऑगस्टचा हप्ता जमा होणार, की एक साथ तिन्ही हप्ते जमा होणार? सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता बघा, रक्षाबंधन स्पेशल भेट, रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट, भावांची ओवाळणी लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना मिळणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे. तर बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आता एकत्रित जमा होणार आहेत. जुलै महिन्याचे 1500 रुपये प्लस ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये, एकूण 3000 रुपयाची रक्कम सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये आता या ठिकाणी जमा केली जाणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना पुढील अपडेट, सर्वात मोठी आणि ऑथेंटिक आणि जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे. तर ही अपडेट देत आहोत सरकारी बॉस या युट्यूब चॅनलवरती. तर जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यास आता सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, जुलै महिन्याचा हप्ता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वच पात्र लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. आदेश दिलेले आहेत. आता टप्प्याटप्प्याने पैसे सर्व जिल्ह्यात जमा होणार आहे. 1 ते 36 जिल्ह्यामध्ये हा लाभ, हे पैसे वितरित केले जाणार आहे. 36 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे आता पाठवले आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही कोणतं बँक अकाउंट दिलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना, किंवा तुमच्या आधार कार्ड सोबत कोणतं बँक अकाउंट लिंक आहे, याच्यावर डिपेंड करतं की कोणत्या बँकेत पैसे येतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही एसबीआय बँकेचं अकाउंट दिलं असेल तर एसबीआय बँकेत पैसे येतील. बँक ऑफ बरोडा असेल, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, काही महिलांनी पोस्ट बँकेचं सुद्धा खातं दिलं असेल, जे पण तुम्ही बँक जोडली असेल त्या बँकेत पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु सर्व महिलांसाठी एक महत्वाची अपडेट आहे, सर्व लाडक्या ताईंसाठी काही सूचना आहेत. याच्यातील पहिली सूचना आहे, आधार कार्ड तुमचं बँकेसोबत लिंक ठेवा, तरच तुम्हाला पैसे मिळतील. डीबीटी संबंधित स्थिती आणि योजनेची पात्रता तुम्हाला तपासायची आहे, तरच तुमच्यासाठी हा लाभ महत्वपूर्ण ठरू शकतो. सर्व लाभार्थ्यांसाठी हा महत्वाचा ठरू शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना सूचना आहे, महाराष्ट्र शासनातर्फे ही ऑफिशियल सूचना देण्यात आलेल्या आहे की सर्व लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा, कारण की पैसे आता पाठवलेले आहेत. ऑफिशियल अपडेट आहे. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता वितरण सुरू झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच देवा भाऊ आणि
शिंदे भाऊ, ठीक आहे. तर यांनी अपडेट दिलेले आहे की हप्ता वितरण सुरू झालेलं आहे. 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ही रक्कम तुम्हाला डीबीटीद्वारे थेट मिळणार आहे आणि सर्वच बहिणींना मिळणार आहे. 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. जुलै प्लस ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. परंतु हे पैसे याच महिलांना मिळतील ज्या महिला ही महत्वाची काळजी घेतील पेमेंट संदर्भात. आता ती पेमेंट संदर्भात कोणती काळजी आहे? अपडेट फ्रॉम सरकारी बॉस यूट्यूब चॅनल, लाईक अँड सबस्क्राईब. तर बघा कोणती काळजी घ्यायची आहे महिलांनो तुम्हाला, आता ते तुम्ही पहा. तर या ठिकाणी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुम्ही ओटीपी द्यायचा नाही. ज्यावेळेस तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत त्या टायमिंगला एटीएम पिन किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती सुद्धा तुम्ही देऊ नका. तसेच योजनेबाबतची माहिती शक्यतो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माध्यमांतूनच तुम्हाला तपासायची आहे. हे सर्वांनी या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्रपणे वाटप केला जाणार आहे. प्रत्यक्षात किती रक्कम आणि कोणत्या महिन्याचा हप्ता जमा होणार हे शासनाच्या अधिकृत याच्यावरती म्हणजे निर्णयावरती डिपेंड असणार आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये आहे की तुम्हाला एक साथ दोन्ही हप्ते द्यायचे की सिंगल हप्ता द्यायचा, वन द्यायचा की 1+1 द्यायचा, म्हणजे एक फ्री, म्हणजे दोन्ही हप्ते एक साथ द्यायचे की सिंगल सिंगल दोन्ही हप्ते द्यायचे, हे आता शासन निर्णय घेणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना आता 25वा हप्ता जमा होणार आहे आणि सोबत 26वा हप्ता थेट 3,000 रुपयाची रक्कम लाडक्या ताईंना जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 24 हप्त्यांचे 36,000 रुपये ची रक्कम जमा झालेली आहे. आता बघा लाडकी बहीण योजना पुढील अपडेट. तर बघा लाडक्या बहिणींनो, जुलै हप्ता 2026 संदर्भात ही अपडेट आहे. मोठी खुशखबर आहे. पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता हा हप्ता हे पैसे वितरित होणार आहेत. नाशिक विभाग, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विभाग, पुणे विभाग आणि कोकण विभाग, 6 विभागातील 36 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत आणि पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. YouTube वरती सर्वात अगोदर अपडेटेड आहोत सरकारी बॉस या YouTube चॅनलवरती. तर या सरकारी बॉस या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. किती विभाग आहेत? 6 विभाग आहेत. ओके, 6. तर या 6 विभागामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 6 विभागामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा 2100 रुपयाची रक्कम या सर्व लाडक्या बहिणींना, सर्व पात्र महिलांना 2100 रुपयाची रक्कम आता दिली जाणार आहे. सध्या तुम्हाला जो लाभ दिला जातोय दर महिन्याला 1,500 रुपयाचा, हा लाभ प्लस 600 रुपयांनी वाढ करून या लाभामध्ये तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ लाडक्या बहिणींनो दिला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे वितरण सोहळा चालणार आहे. आता भरपूर दिवस झालं पैसे कधी येतील हा एकच प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना सतावत होता आणि त्याचं उत्तर फायनली आलेलं आहे. त्याचं आन्सर फायनली मिळालेलं आहे. तर पहिला जिल्हा कोणता असेल? तर बघा या ठिकाणी बघा पैसे कधी मिळणार तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा आधी एका जिल्ह्यात पैसे जमा होणार, मग दुसऱ्या, मग तिसऱ्या, असं करत करत 36 जिल्ह्यात पैसे जमा होतील. ठीक आहे. तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे जमा होतील. तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आजच वाटप होणार आहे, अशी ऑफिशियल अपडेट आलेली आहे सरकारी बॉस या युट्यूब चॅनलवरती. तर बघा जुलै महिन्याचा हप्ता आज 18 ऑगस्ट आहे. आज वार आहे मंगळवार आणि उद्या तारीख असणार आहे 19 ऑगस्ट. उद्या वार असणार आहे बुधवार आणि कदाचित 20 ऑगस्ट पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे 3 दिवस पैसे जमा होण्यास टायमिंग जाऊ शकतो. म्हणजे सर्व जिल्ह्यातील सर्व महिलांना पैसे 100% पैसे जमा व्हायला म्हणजे 20 ऑगस्ट पर्यंत सरासरी तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे. आता राहिला प्रश्न की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर सर्व लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे. तुम्हाला महाराष्ट्र शासन तसेच तुमचे लाडक्या बहिणीला लाडके भाऊ म्हणजेच देवाभाऊ आणि शिंदे भाऊ ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप करणार आहेत. रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती रक्षाबंधनाची ही भेट असणार आहे. ओवाळणी लाडक्या बहिणीला, लाडक्या ताईला असणार आहे. तर रक्षाबंधनच्या शुभ मुहूर्तावरती 100% लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.